बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे प्राजक्ता माळीच्या संदर्भात। आज प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात तिने तिचं मत मांडलेले। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय। धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे। मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्राजक्ता माळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। राजकीय हेतूसाठी कलाकारांना आणि विशेषतः महिला कलाकारांना का बदनाम केलं जातंय असा सवाल प्राजक्ता माळीनं केलाय। तर धस यांच्या वक्तव्याची प्राजक्ता माळीनं महिला आयोगात सुद्धा तक्रार केलेली आहे। तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी आता प्राजक्तानं केलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं सांगितलंय। हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन। आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। तर सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्राजक्ता माळी हिनं काय म्हटलेलं आहे हे आपण पाहिलं आणि हीच पत्रकार परिषद झाल्यानंतर प्राजक्ता माळी यांच्या आरोपांवर धस नक्की काय म्हणालेत आपण तेही पाहूयात। आणि त्यांनी माझा निषेध केलाय, तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं। त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही। आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे। तर सुरेश धस आणि प्राजक्ता माळी या वादामध्ये आता गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतलेली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या अपमानाचा धिक्कार करतो अशा शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे। प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचं राजकारण्यांसाठी नाव घेणं हे योग्य नसल्याचं देखील सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या वक्तव्याचा धिक्कार करतो आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, या महाराष्ट्राला सांस्कृतिक धरोहर आहे। मग सन्माननीय रश्मिका मंदाना असतील, सन्माननीय माळी आपल्या प्राजक्ता माळी जी असतील किंवा सन्माननीय अभिनेत्री सपना चौधरी असतील, यांच्या बाबतीत त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे हे कला जगताला अपमानित करणार आहे। तर आता प्राजक्ता माळी हिने या संदर्भात निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री नक्की काय ॲक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा संपूर्ण वाद सुरू झाला तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून। आणि आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या मुलीसह आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मराठा आंदोलक मनोज जरांगे, संभाजीराजे हे सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या सर्व मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। तर सरपंच हत्या प्रकरणावरनं भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेत। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। इथे गोलीमार भेजे में अशी भाषा चालते अशा शब्दांमध्ये धस यांनी थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर आरोप केलेत। पोलीस प्रशासनाच्या काही सूचना आहेत त्यानुसार
300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार द्यायची. अशा प्रकारची भाषा, ढिसक्याची भाषा त्या ठिकाणी होते. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. सगळे झंटा फंटा आटम उधर है. आणि हा सगळा झंटा फंटा आटम कोण सांभाळत होता? तर बीडमधल्या या मोर्चामध्ये आपण पाहिलं, सुरेश धस यांनी थेट पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर टीकास्त्र डागलेले आणि गंभीर आरोप केलेले. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी आता वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा केलेली आहे. ज्यांनी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही. बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा, तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना, ह्या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे. तर बीडमध्ये आयोजित या आक्रोश मोर्चामधून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी आता या संदर्भात मनोज जरांगे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत ते कुणीही असो त्यांना अटक करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. असे हल्ले होऊ शकतात, धाडसी बना, उत्तर द्या असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलेलं आहे. विरोधीचे पण इथे राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा. तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात का ती वेगळंच ती धरा. आम्ही पठ्ठे तुमच्या मागे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरायचं. तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल. आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू, कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून पुढे सुट्टी नाही. आता जशाला तस. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. तर एका बाजूला सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता बीडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं आपण पाहिलं, तर दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया यांनी एक धक्कादायक दावा केलेला आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र या फरार आरोपींबाबत अंजली दमानिया यांनी धक्कादायक दावा केलेला आहे. या आरोपींचा मर्डर केल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत दमानिया, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हत्या प्रकरणातील 3घांचा मर्डर.
दमानियांना फोन, आरोपींचा खून. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली. दमानियांचे आरोप सरकारनं फेटाळले. मला रात्री 11:15 वाजता त्यांचा फोन आला. त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं. बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं. संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक न केलेल्या 3ही आरोपींचा मर्डर झाल्याचा धक्कादायक दावा अंजली दमानी यांनी केलाय. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. या 3ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय. दमानी यांनी मध्यरात्री अनोळखी नंबरवरून झालेल्या व्हॉइस कॉलचा संदर्भ देत हा खळबळजनक दावा केला. तर पोलिसांनाही याबाबतीतील माहिती दिल्याचं दमानी यांनी म्हटलंय. मात्र मंत्री संजय शिरसाट यांनी अंजली दमानिया बेछूट आरोप करून तपासात अडथळा निर्माण करत असल्याचा पलटवार केलाय. आरोपी मोकाट आहेत तसं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलं की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय. आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का. आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती. आता हा खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे. पण राजकीय लोक काही करू शकतात. अहो अंजली दमाने बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे. तुम्ही काही बोलाल मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं मग काय ते झालं सत्य. हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या. शासन तुमच्या पाठीशी उभं आहे. शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत. 3 लोकांची हत्या झाली मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत मग त्यांना तिकडं का टाकलं. हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतात. 9 डिसेंबर रोजी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे तर 3 आरोपी फरार आहेत. मात्र अटक झालेले आणि न झालेले आरोपी कोण आहेत पाहूया. प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे. वाल्मिक कराड आणि इतर 3 आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे दमानी यांनी केलेल्या दाव्याची चौकशी करून सत्य समोर यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी काय मोठा दावा केलाय ते आपण पाहिलेले. आणि याच प्रकरणी म्हणजे सरपंच हत्या प्रकरण आणि आक्रोश मोर्चावर आता शरद पवारांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे. बीडच्या लोकांची मनस्थिती ही अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे. तिथल्या लोकांची मनस्थिती ही अस्वस्थ आहे मला माहिती आहे. आणि त्यामुळे ती प्रतिक्रिया आहे. तर बीडमधल्या लोकांची मनस्थिती अस्वस्थ करणारी असल्याचं शरद पवार म्हणतायत. एकीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा निघाला तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी यावेळेस केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे. परभणीमध्ये झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा तसंच ज्या घरांची तोडफोड झालेली आहे त्याचा खर्चही राज्य सरकारने द्यावा अशी मागणी आंबेडकरांनी फडणवीसांकडे केली आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याशी भेट झाली. परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे. त्याच्यात वार करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं. आणि या सर्व प्रकारानंतर आज झालेल्या मूक मोर्चानंतर बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिलेत. तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेले आहेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलेत.
तर बीडमध्ये काय काय घडतंय हे आपण पाहिलेलं आहे। यानंतर आपण थेट बांगलादेशात जातोय। बांगलादेशामध्ये पोलीस भरतीमध्ये हिंदूंना नाकारण्यात आलेलं आहे। बांगलादेशातील युनूस सरकारने हा वादग्रस्त निर्णय घेतलेला आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। गेले अनेक दिवस आपण पाहतोय बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि त्यानंतर हिंदूंवर अत्याचार होत होते आणि त्यानंतर आता युनूस सरकारने नुकताच स्थापन झालेल्या युनूस सरकारने एक विवादपूर्ण निर्णय घेतलेला आहे। बांगलादेशमध्ये पोलीस भरतीमध्ये हिंदूंना नाकारलंय। बांगलादेशमधल्या युनूस सरकारने हा वादग्रस्त निर्णय घेतला असून 1500हून अधिक हिंदू उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहेत। भारत आणि बांगलादेश वातावरण त्यामुळे आणखीन चिघळणार असल्याची शक्यता आहे। गेले अनेक दिवस आपण बघतोय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत। हिंदू मंदिरं तोडली जात असल्याचे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत आणि नुकतंच युनूस सरकारने एक वादग्रस्त निर्णय घेतलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंना पोलीस भरतीमध्ये नाकारण्यात आलेला आहे। हिंदूंना नोकरी नाकारण्यात आलेली आहे आणि याच वादग्रस्त निर्णयामुळे पुन्हा एकदा बांगलादेश आणि भारतामधले संबंध आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। गेले अनेक दिवस आपण बघतोय बांगलादेश सोबतचे भारतीय संबंध काही फारसे ठीक नाही आहेत, कारण की तिथे हिंदूंवर सातत्याने अत्याचाराचे व्हिडिओ समोर येत आहेत। तर यानंतर आता आपण वळूयात राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमधील 13 वर्षीय हत्या प्रकरणामध्ये खटला वकील उज्ज्वल निकम लढणार असल्याची माहिती समोर येते। तर 30 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले। तर दोषींवर 4 महिन्यांमध्ये कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या संदर्भात आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढणार आहेत। कल्याणमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरणामध्ये हत्येचा खटला आता वकील उज्ज्वल निकम लढणार असून आजच पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला की आरोपीला नक्कीच कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर होईल। तर एका बाजूला आपण बघितलेलं आहे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा मृत्यू झालेला आहे, तिला मारून टाकण्यात आलं। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा परभणीमध्ये एक विकृती समोर आलेली आहे। तिसरी मुलगी झाली म्हणून पतीनेच पत्नीला पेटवल्याची थरकाप उडवणारी घटना परभणीमध्ये घडलेली आहे। जखमी पत्नीचा यामध्ये मृत्यू झालाय। पती कुंडलिक काळेने क्रूरतेचा सर्व मर्यादा ओलांडत पत्नीला जिवंत जाळलेलं आहे। ही महिला जीव वाचवत धावत होती आणि हा धक्कादायक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये ही महिला अगदी मदतीसाठी किंचाळ्या देतेय, धावतीये आणि त्याचमुळे घर आणि दुकानही जळून गेलेलं आहे। कुंडलिक आणि मैना काळे या दाम्पत्याला आधीच 2 मुली होत्या, त्यात तिसरीही मुलगी झाल्याने पती नेहमी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत होता। दरम्यान 26 डिसेंबरला या दोघांमध्येही वाद झाला आणि पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं। गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आणि या प्रकरणी आता कुंडलिक काळेवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आता बातमी आहे डॉक्टरांसंदर्भात महत्त्वाची। राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टर्ससाठी सर्वात मोठी बातमी समोर येते, कारण आता होमिओपॅथी डॉक्टर्स सुद्धा ॲलोपॅथी औषधं देणार आहेत। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली आहे। मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी मध्ये उत्तीर्ण करणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे। राज्यामध्ये सध्या 90,000 होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, त्यापैकी 25,000 जणांनी सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे। आता यानंतरची पुढची बातमी आहे नोकरदार वर्गासाठी आनंदाची। टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी आता ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो। 15 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा या बजेटमध्ये होऊ शकते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत, मात्र टॅक्समध्ये किती सवलत द्यायची यावर मात्र अजूनही सरकारने अद्याप विचार केलेला नाहीये। तर 3 लाखांपर्यंतच्या पगारावर सध्या 0% कर आहे। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% कर, 7 ते 10 लाखांपर्यंत 10%, 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30% कर सध्या लागू आहे।
दरम्यान या आधीची कर प्रणाली नक्की कशी होती तेही आपण पाहूयात. 2.5 लाखांपर्यंत जर उत्पन्न असेल तर कर नव्हता. 2.5 ते 5 लाखांपर्यंत जर असेल तर 5% कर, 5 ते 10 लाखांसाठी 20% कर, 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% कर आणि ज्यांचा पगार 5 लाखांपर्यंत आहे त्यांना रिबेट होतो. तर यानंतर आता बातमी आहे गावखेड्यातनं बैलगाडा शर्यतीची. नाद एकच बैलगाडा शर्यत म्हणत गावोगावी आता बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यातल्याच साताऱ्याच्या पुसेगाव बैलगाडा शर्यतीची ड्रोन दृश्य खास साम टीव्हीवर तुम्ही पाहताय. साताऱ्यातील पुसेगाव मधल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आणि यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत यावेळेस वाघवडीच्या रोमन आणि सर्जा बैल जोडीनं अव्वल स्थान पटकावलंय.